पुढची बातमी बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी जर बंगालच्या प्रचारात असतील तर ऑक्सिजन पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घ्यावी, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे। या संदर्भात पटोले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन या मुद्द्यावरनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण मुख्यमंत्र्यांचं ट्विट त्यानंतर पीयूष गोयल यांचं ट्विट यावरनं पुन्हा एकदा दोघांमध्ये भांडण झाल्याचं समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आपण त्यांच्याकडे जाऊया। केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुन्हा भांडण या ठिकाणी पाहायला मिळतंय। गेल्याच आठवड्यामध्ये एक भांडण झालं, आता पुन्हा एकदा। सुरुवातीपासून काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट होती की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कोरोना या आजाराला राष्ट्रीय महामारी घोषित केल्यानंतर याच्यावरच्या ज्या उपाययोजना पूर्ण देशामध्ये करायला पाहिजे होत्या त्या डिझास्टर मॅनेजमेंट कायदा आणि बायोलॉजिकल डिझास्टर व्यवस्थापनच्या माध्यमातून जे करायला पाहिजे होतं ते केंद्र सरकारने अजिबात केलं नाही। आणि म्हणून त्याचा परिणाम आज आपण पाहतो की देशामध्ये लाशाचं प्रेतांचं ढीग निर्माण झालेलं आहे। आणि त्याच्यावर रेमडेसिवीर असेल, ऑक्सिजन असेल, इव्हन लसीकरण असेल, याच्यावरही केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात राजकारण करायला निघालेलं आहे। आपण पाहिलं असेल की राहुल गांधीजींनी केंद्र सरकारला या आजाराच्या बद्दलचं सुरुवातीला सांगितलं, सोनिया गांधींनी सुरुवातीला सांगितलं, पण भाजपने सांगितलं की आम्ही राहुल गांधींना आणि सोनिया गांधींना आम्ही सिरियस घेत नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही काही बोललो तर आम्ही नाना पटोलेला सिरियस घेत नाही। जनतेच्या प्रश्नावर राजकारण करायची भूमिका नसली पाहिजे। आज ज्याच्या घरचे करते लोक मरतात आहेत, त्यांचं काय होत असेल त्याचं जळतं त्याला कळतं। पण भाजप आज आपण पाहतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे ऑक्सिजनचा आज राज्यामध्ये जो अपुरा साठा आणि त्याच्यामध्ये अनेक जीव चाललेत, अशा वेळेस केंद्राकडून मागणं हे राज्याचा अधिकार आहे। पण अशा वेळेस पीयूष गोयल जे महाराष्ट्राचे आहेत, केंद्रामध्ये मंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एखादी मागणी केली, कारण की देशाचे प्रधानमंत्री तर आता प्रचारामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे पीयूष गोयलनी त्याच्यातला पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन माननीय मुख्यमंत्र्यांनी मागितल्याप्रमाणे दिला असता आणि त्याच्यावर या पद्धतीची टीका केली नसती तर निश्चितपणे सगळेजण मिळून या देशामध्ये आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी आम्ही पुढे निघालेलो असं चित्र झालं असतं। पण भाजपची प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची जी पद्धत आहे तीच पुन्हा आता निदर्शनास येत आहे। राज्यामध्ये रेमडेसिवीर देखील नाही, ऑक्सिजन पण नाही, अशा गंभीर परिस्थितीमध्ये केंद्राने मदत करायला हवी। मी मगाशी सांगितलं की जो 2009 मध्ये जो एक डिझास्टर मॅनेजमेंटलाच पूरक असा एक कायदा आपण तयार केलेला होता, त्याला म्हणतात डिझास्टर बायोलॉजिकल व्यवस्थापन। या कायद्याच्या आधारावर खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने काम केलं असतं तर या पद्धतीची ओरडा